नमस्कार दोस्तांनो, मी तुम्हाला आज सप्तशृंगी गड येथील सप्तशृंगी माता बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. सप्तशृंगी माता हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठ मानले जाते. हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ उंच डोंगरावर वसलेले आहे. सप्तशृंगी या नावाचा अर्थ 7 शिखरांनी वेढलेला पर्वत असा होतो. माता 18 हातांची असून प्रत्येक हातात वेगवेगळी अस्त्रे आहेत. देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून भक्तांचे रक्षण केले अशी आख्यायिका सांगितली जाते. गडावर जाण्यासाठी हजारो पायऱ्या आहेत. तसेच रोपवेची सुविधाही उपलब्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. संपूर्ण गड भक्तिमय वातावरणाने भरून जातो. सप्तशृंगी मातेला कळसुबाई, तुळजाभवानी आणि महालक्ष्मी यांच्या सोबत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. देवीच्या दर्शनाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असा अनेकांचा विश्वास आहे. गडावरून दिसणारे सुंदर डोंगर, हिरवागार निसर्ग आणि थंड वातावरण मनाला शांती देते. त्यामुळे हे ठिकाण अजून खास माहिती जाणून घेण्यासाठी सप्तशृंगी गड समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेला आहे. गडाभोवती 7 मोठी पर्वत शिखरे असल्यामुळे या ठिकाणाला सप्तशृंगी असे नाव पडले. येथे असलेली मातेची मूर्ती स्वयंभू मानली जाते. देवीची मूर्ती लाल शेंदुराने सजवलेली असून तिचे रूप अतिशय तेजस्वी दिसते. पूर्वी भाविकांना गडावर जाण्यासाठी फक्त पायऱ्यांचा मार्ग होता. आता भक्तांसाठी चांगले रस्ते, रोपवे आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. गडावर अनेक छोटी मंदिरे, प्रसादाची दुकाने आणि भक्तांसाठी निवासाची व्यवस्था देखील आहे. नवरात्री, पौर्णिमा आणि चैत्रोत्सवाच्या काळात येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधूनही हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक भक्त नवस पूर्ण झाल्यावर देवीला नारळ, साडी आणि ओटी अर्पण करतात. असे मानले जाते की सप्तशृंगी गड येथे देवीने अनेक ऋषी मुनींना दर्शन दिले होते. त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. गडावरील शांत वातावरण आणि देवीची भक्ती प्रत्येक भक्ताच्या मनाला समाधान देते. तर दोस्तांनो, ही होती सप्तशृंगी माते.